गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। पंढरपूर तालुक्यातील आंबे परिसरात शेती पंपाचा वीज पुरवठा पहाटे सुमारे 4:45 वाजता सुरू होतो। रविवारी रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने नदीकाठी मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता। अशा परिस्थितीत शेती पंप बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे गेले असता त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला। पती विव्हळत असल्याचे पाहून अलका नागणे यांनी कोणताही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली। मात्र ओलसर जमिनीमुळे वीज प्रवाहाचा फटका त्यांनाही बसला आणि त्या देखील जागी कोसळल्या। या घटनेत पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाला होता। ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसून आली आहे। सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागणे दाम्पत्यांच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून आर्थिक मदत केली जावी अशी मागणी आज मंगळवारी विधानसभेत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी केली। तर याबाबत निश्चितपणे बैठक घेऊन सदर कुटुंबाला मदत देण्याविषयी निर्णय घेऊ असे उत्तर नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले। अध्यक्ष महाराज, माझ्या मोहोळ मतदारसंघातल्या आंबे गावात, पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात लक्ष्मण बाबू नागणे हे वटपौर्णिमेच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री पाऊस भरपूर पडल्यामुळं सकाळी ते 6 वाजता नदीला मोटर बंद करायला गेले। त्यावेळेला त्या रात्रीभर पडलेल्या पावसामुळं त्या बटन बंद करताना त्यांना करंट लागला आणि त्याच्यामध्ये ते मृत्युमुखी पडले। त्याच्यानंतर 1 तासाने अध्यक्ष महाराज त्यांची मिसेस नवरा का आला नाही म्हणून ते मोटर नदीच्या काठी गेले। त्यावेळेला आपला नवरा विरळत पडला होता, त्याला वाचवायचा प्रयत्न केल्यानंतर अलका लक्ष्मण नागणे ही सुद्धा करंट लागून मृत्युमुखी पडली। वटपौर्णिमेच्या दिवशी नवरा बायकोची मृत्यू झालेले आहेत। ऊर्जा मंत्री मान्य बावनकुळे साहेब, तुम्ही ऊर्जा मंत्री होता। या विद्युत प्रकरणामुळे नवरा बायको वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्या आंबे गावातले गेलेले आहेत। सरकार त्यांना काय मदत करणार का? त्यांना 2 मुलं व 1 मुलगी आहे, त्यापैकी एकाला नोकरी लावणार का? चला नोंद घ्या, नोंद घ्या। बाबाजी काळे, अरे सांगितलं ना त्यांना, नोंद घेतली। राजूजी खरे साहेब सांगितलं, त्याने नोंद घेतली। हा द्या बावनकुळे साहेब। चला माननीय अध्यक्ष महोदय, माननीय विधिमंडळ सदस्यांनी जे या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे त्यावर एक बैठक विधिमंडळ संपाच्या पूर्वी मी घेईन आणि त्यामध्ये काय आवश्यक मदत त्या परिवाराला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू। चला बाबाजी काळे। माननीय अध्यक्ष, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।